एक धक्कादायक बातमी समोर येते। भीमा नदीत 4 दिवसात 4 मृतदेह आढळलेत। दौंड तालुक्यात त्यामुळे खळबळ माजली आहे। ही आत्महत्या की हत्या या संदर्भात पोलिसांसमोर मोठा आव्हान आहे। पोलीस तपास अधिक सुरू आहे। नदीपात्रातून यवत पोलीस निरीक्षक हेमंत शेडगे यांच्याशी बातचीत केली आहे आमचे दौंडचे प्रतिनिधी विनोद गायकवाड यांनी। पुणे जिल्ह्यातून खरं तर एक धक्कादायक बातमी समोर येते, ती म्हणजे दौंड तालुक्यातील जे पारगाव आहे, या पारगावच्या हे भीमा नदीचे पात्र आहे आणि या ठिकाणी आपण पाहू शकतो ही भीमा नदी या ठिकाणी वाहते। खरं तर यामध्ये गेल्या 4 दिवसांमध्ये अक्षरशः 4 दिवसात 4 प्रेत या ठिकाणी मिळून आलेत आणि या ठिकाणी जे आत्ता नव्यानेच या ठिकाणी यवत पोलीस स्टेशनचा चार्ज घेतलेले आहेत ते स्वतः पोलीस निरीक्षक या भीमा नदी पात्रामध्ये येऊन या ठिकाणी चौकशी आणि पाहणी करतायत। माझ्यासोबत काय सांगाल तुम्ही, कशा प्रकारे आता इथं पाहणी केली आहे आणि काय नेमका हा प्रकार आहे? खरं आहे, गेल्या 5 दिवसामध्ये वेगवेगळ्या दिवशी वेगवेगळ्या डेड बॉडीज मिळालेल्या आहेत। तर आज एक चौथी डेड बॉडी या नदीपात्रामध्ये मिळालेली आहे। मागील 2 दिवसामध्ये ज्या आत्तापर्यंत मिळालेल्या 3 डेड बॉडीचं जे पोस्टमॉर्टम करण्यात आलेलं आहे, कॉज ऑफ डेथ तिन्हींचं पाण्यामध्ये बुडून मृत्यू झाल्याचं असं आलेलं आहे। तिन्ही डेड बॉडीची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे आणि मग त्या अनुषंगाने पुढील तपास सुरू आहे। नेमका घातपात की आत्महत्या नेमकं काय? प्रायमा फेसी तर आत्महत्या केलेली असावी असं दिसते, कारण पोस्टमॉर्टम रिपोर्टनुसार तर फक्त पाण्यात बुडून मृत्यू असा आलेला आहे। तर बाकी तपासामध्ये काही घातपात आहे अगर कसे याबाबत आम्ही तपास करू। नक्कीच भीमा नदीमध्ये जे 4 दिवसांमध्ये 4 प्रेत या ठिकाणी मिळून आले आहेत। खरं तर यवत पोलिसांपुढे आता एक आव्हान आहे आणि याची चौकशी सुरू असल्याचे त्यांनी सांगितलं। विनोद गायकवाड, लोकशाही न्यूज, दौंड, पुणे।